पुढच्या बातमीकडे आपण वळूया। कांदिवलीत सरकारकडून गुजराती नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रम पत्रिका गुजरातीतच छापल्या होत्या असं समोर आलं। ठाकरे बंधूंना शह देण्याकरता भाजपचा हा गुजराती तडका आहे का अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या। पालिका निवडणुकीकरता गुजराती मतांवर डोळा ठेवला जातोय। महिला संवेदनांचं चित्रण करणाऱ्या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण केलं गेलं, पण हे एक स्थानिक निवडणुका लक्षात घेता गिमिक आहे असा आरोप होतोय। आज शेकापचा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन आहे आणि याच्या निमित्त होणारा जो कार्यक्रम आहे तो विशेष आहे, कारण महाविकास आघाडीच्या खासदार संजय राऊतांबरोबरच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सगळे नेते तर शेकापच्या या कामगार पक्षाच्या मेळाव्याला येणारच आहेत। बरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेकापच्या वर्धापन दिनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी आहे का असं बघितलं जात आहे। येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या पार्श्वभूमीवर जशी मनसे आणि शिवसेना उबाठा बाळासाहेब ठाकरे पक्ष एकमेकांच्या जवळ येताना दिसतायत, तसेच राज ठाकरे हे शेकापच्या आणि अनुषंगाने मवियाच्या जवळ येत आहेत का असाही प्रश्न पडतोय आणि त्याची उत्तरं कदाचित आपल्याला या मेळाव्यात होणाऱ्या भाषणांमधून मिळू शकतील। वर्धापन दिनाचे पडसाद एकट्या पनवेलमध्येच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवर होणार आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण थेट बोलूया। प्रणाली, शेकापच्या या मेळाव्यात मविया तर सहभागी होणारच आहे, पण विशेष असं आहे की राज ठाकरे सुद्धा या मेळाव्याला येणार आहेत, काय अधिक माहिती? सुवर्ण, मी सध्या नवीन पनवेलच्या सेक्टर 5 मधल्या या पोलीस ग्राउंडवर आहे, जिथे हा 78वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो संपूर्ण परिसर आहे गेल्या काही वर्षांमध्ये पनवेलचा, याचं अर्थकारण बदललंय आणि जेव्हा एखाद्या परिसराचं अर्थकारण बदलतं तेव्हा तिथलं राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदलत असतं। खरं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नाही। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपल्यावर अन्याय झाल्याची भावना शेकापमध्ये होती, परंतु आता त्यांचा 78वा वर्धापन दिन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत। लोकसभा आटपल्या, विधानसभा आटपल्या, परंतु स्थानिक राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा याच मंचावर उपस्थित राहणं हे कुठेतरी राजकीय दृष्ट्या सगळ्यांच्याच भुवया उंचावणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायमच रायगड, पनवेल या सगळ्या भागावर त्यांचं लक्ष असतं, कारण हा सगळ्यात वेगात विकसित होणारा भाग आहे आणि स्थानिक नागरिकांना त्याचा फायदा व्हावा, स्थानिकांनी त्यांच्या जमिनी विकू नये, विकत असताना त्या कुणाला विकतोय याकडे लक्ष द्यावं, हे असं ते वारंवार सांगत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या त्यांचा या मेळाव्याला उपस्थिती लावणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलंय की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावर जवळीकता साधली जाती आहे। ती जवळीकता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। त्यातच शेकापनं सुद्धा या कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देऊन किंवा त्यांना इथं निमंत्रित करून आणि मनसे अध्यक्षांनी सुद्धा ते स्वीकारून या ठिकाणी उपस्थित राहणं हे मान्य केलंय। त्यामुळे कुठेतरी नवीन राजकीय समीकरण तर उदयाला येत नाहीये ना। या परिसरामध्ये महाविकास आघाडीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल आणि शेकाप असेल, अशी काही नवीन एक राजकीय युती या भागामध्ये तर होत नाहीये ना। या सगळ्या गोष्टींकडे येत्या काळामध्ये आपलं लक्ष राहणार आहे, कारण आतापर्यंत मनसे हा कायम एकटा लढत आलेला पक्ष आहे, परंतु त्यांना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला येत्या कालावधीमध्ये निवडणुकांमध्ये नवीन भिडूची गरज आहे। कोणीतरी जवळ आपल्या असेल, एकत्रित युती केली
तर आपल्याला जास्त यश मिळू शकतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत जे पक्षाची भूमिका अत्यंत ठामपणे मांडत असतात, सगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत असतात, ते सुद्धा या मंचावर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेतच, परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचं एक वेगळं वलय, एक वेगळा त्यांचा अंकुश असतो. त्या दृष्टीनं सुद्धा मनसे अध्यक्ष आजच्या या मेळाव्यामध्ये काय भाषण करतात, महाविकास आघाडीचे जे नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे ते त्यांना कसा प्रतिसाद देतात, त्यांच्या भाषणादरम्यान मनसे अध्यक्षांबद्दल काही प्रतिक्रिया येते का, किंवा महाविकास आघाडीचा भाग व्हावा यासाठी म्हणून त्यांना निमंत्रण दिलं जातं का, अशा अनेक गोष्टींचा उलगडा आजच्या या एका वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमातून होणार आहे. आणि त्यामुळं आजचा हा वर्धापन दिवस अत्यंत महत्वाचा आहे महाविकास आघाडीसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी, मनसेसाठी आणि शेतकरी कामगार पक्ष जो आयोजक आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्वाचा आजचा दिवस. नक्की नक्की नक्की. धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल. आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील उद्योग आणि व्यापाऱ्याच्या मुद्द्यावरून परखड भाष्य केलेलं आहे. उद्योगात आणि व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतोय. उलट आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटने काम करा, ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणारच नाहीये, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. तसंच ही दादागिरी गुंतवणूकदाराला निर्णय घेऊ देत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे होता, असा सवाल उपस्थित केला जातोय. आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा. ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही. आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टोलेबाजी बघायला मिळाली. तिघांनीही एकनाथ शिंदे सुद्धा तिथे होते आणि तिघांनीही पुण्याच्या दादा या शब्दावरून एकमेकांना चिमटे काढले. निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, दोन दादा म्हणाले, ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही. ही साले काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी. तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही. माझ्या आधी ते पालकमंत्री होते. आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो. आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचे काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय. तसं काय होणार नाही दादा, म्हणजे दादांचं तसं काय मनात नाहीये. पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील. दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते.